ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. शो द गुड गेम. पहिला चेंडू गोलंदाज घेऊन येतोय निलेश गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र हवाई फायर पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय हा चौकार. या ठिकाणी हा चौकार येतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 4 धावा. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं या ठिकाणी गोलंदाज निलेशचं. धावसंख्या धावफलकावरती 4. वेगवान चेंडू. अजून एक चांगला देखील फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत बनतील या ठिकाणी मात्र प्रेक्षक. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अजून एक धमाकेदार चौकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 8 धावा. होम ग्राउंड वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच ताकदीने त्यांचे प्रेक्षक देखील आले सामना पाहण्यासाठी. पहिला सामना हा नरेशने काय बॅटिंग केली आणि त्या माध्यमातून तो सामना जिंकला. आता दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक साठी 1000 असतील रुपेश गोरले यांच्याकडनं. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. बक्षीस अनाउन्स केल्यानंतर चेंडू हवेत आणि झेल या ठिकाणी ड्रॉप होईल. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा. रुपेश गोरले यांचं मी अभिनंदन करतो. खेळाडू 4 झाले होते मात्र झेल सुटलाय आणि या 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. आणि जर संघ आजच्या गटातून अंतिम 4 मध्ये पोहोचला तर त्यांना हव्यात त्या रेस्टॉरंट मध्ये पार्टी देखील रुपेश गोरले यांच्याकडनं दिली जाईल. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र चांगला फटका आणि तितकाच दैदिप्यमान पद्धतीने हा अजून एक धमाकेदार चौकार. या ठिकाणी हा चौकार पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती धावा 14 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. रुपेशजींच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मात्र फोल्ड ठरतात या पहिल्या षटकामध्ये. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 14 धावा. एक जबरदस्त असा सामना होम ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा संघ. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी. तोफा कबूल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुल. जबरदस्त स्ट्रोक आणि हा धमाकेदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळतील आणि यावेळेस मात्र एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहिलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये चुका घडल्या होत्या आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी धावसंख्या ही वाढत चालली. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे ट्राय करतोय आणि झेल टिपतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का. प्रथमेश यांनी हा सुरेख झेल टिपलाय. 200चा कॅश प्राइज रुपेश गोरले यांच्याकडनं त्यांना दिलं जाईल या सुरेख झेल साठी. डीजे मास्टर ओमकार आपण कुठे असाल तर जरा यायचंय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थोडंसं महागडं षटक जरी पाहायला मिळालं तरी मात्र अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि फलंदाजीची बाजू भोकरी संघाची ही तडाखेबाज आहे. त्यामुळे बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज प्रथमेश. प्रथमेशने जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली तर त्याला 500चं कॅश प्राइज असेल. पांडुरंग माळी आणि रुपेशजी गोरले यांच्याकडनं 1000 तब्बल 1500चं पारितोषिक या खेळाडूवरती आहे या षटकासाठी. पारितोषिक या ठिकाणी लावलेलं आहे. बघूया. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय आणि एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. रुपेशजींचं एटीएम कायमच खुलं आहे आपल्या भोकरी संघासाठी. बघूया
अजूनही चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 5. पण खेळाडूंचा तसा रिस्पॉन्स यायला हवा आणि ही या एका धावेच्या नंतर धावफलकाची धावा पाहायला मिळतात त्या 19. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 25. धावसंख्या 25. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 25 धावा. 25 ऑन बोर्ड. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 25 धावा. अगदी खडे खडे हा षटकार पाहायला मिळाला. जबरदस्त फटका. अगदी डोळ्याचं पारणं या फटक्याच्या माध्यमातून फेडलं गेलं. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या एकूण 25. चेंडू झालेत या ठिकाणी अजूनही 2 आणि 4 चेंडू अजूनही शिल्लक. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज कपिलच्या माध्यमातून यावेळेस मात्र चांगला फटका, देखणा आणि दैदिप्यमान पाहायला मिळेल. मैदानाच्या रचनेप्रमाणे मिळेल ती फक्त सिंगल. धावसंख्या 1 सरकेल पुढे. 26 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर रुपेश गोरले यांच्याकडनं 1000 आणि पांडुरंग माळी यांच्याकडनं 500. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये या पारितोषिकाला पटकावण्याचा चान्स देखील आहे गोलंदाज प्रथमेश कडे. बघूया. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र चांगला फटका आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू येईल. 1च धाव. धावसंख्या 1 सरकेल पुढे. 27. रुपेशजींचा अगदी बारीक लक्ष आहे सामन्यामध्ये. पारितोषिक लावलेलं आहे. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. 1च धाव आणि धावसंख्या 1 सरकेल पुढे. 28 धावा. 28 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. धावसंख्या 28 पाहायला मिळेल. पुनश्च एकदा गोलंदाज. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. जवळपास कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि या ठिकाणी धावा मिळतील. या ठिकाणी 2 धावा आणि 2 षटक या ठिकाणी संपतील आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 30 धावा. प्रति षटकामागे 15ची धावगती राखण्यामध्ये आलेला आहे यश. जाऊया तर डीजे मास्टरकडे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक घेऊन येतोय 3. परेश गोलंदाजी मार्कवर. मैदानातल्या 11 खेळाडूंमध्ये जो कोणी खेळाडू झेल पकडेल त्याला देखील 500चं कॅश प्राइज या ठिकाणी रुपेशजी गोरले यांच्या वतीने आहे. आणि परेश यांच्याकरता पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकला पांडुरंग माळी यांच्याकडनं 500. गोलंदाज तयार. प्राइज कंटिन्यू असेल या षटकामध्ये देखील. पहिलाच बॉल, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1च धाव. हरेश पिसाळ यांनी एक झेल जर टिपला तर त्यांना मात्र या ठिकाणी तब्बल 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल.
वेगवान चेंडू, यावेळेस मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. टिपला आणि जसा चेंडू हवेत उडाला तसं एका क्षणाला वाटलं की बाबा ज्याला प्राइज अनाऊन्स केलं त्याच्याच हातामध्ये चेंडू जाईल. तसं काही घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अक्षय या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातला हा पुढचा चेंडू. वेगवान चेंडू पुढे सरकला, यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय ती दुसरी धाव घेण्यामध्ये. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकरती पाहायला मिळते ती 33 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकरती. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळते. लांबी उंचीचा संगम होत नाहीये, यावेळेस मात्र सुरेख झेल, फलंदाज बाद. थँक्यू टीचर, थँक्यू. पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. षटकार. झेल टिपला होता मात्र थोडस त्या ठिकाणी कंट्रोल झालं नाही आणि हा षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 39 या ठिकाणी पाहायला मिळतील. तर नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी अर्जोली स्पोर्ट्स अर्जोली वर्सेस नाना स्पोर्ट्स. यांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे आणि यावेळेस मात्र जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, फलंदाज बाद. जाऊयात मैदानाच्या दिशेने. शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं षटक. हरेश गोलंदाजी मार्कवर. हरेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज विलास. शेवटच्या चेंडूवरती एक धाव ज्यांनी अंकित केली होती. गोलंदाज तयार. शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं षटक घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या नादात फलंदाज बाद.
मिळते एकच धाव. धावसंख्या 21 सर्कल पुढे 42 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतील. अर्धशतक अजूनही 8 धावांपासून दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 4 चेंडू आणि या 4 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय पाहूयात. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि संधीचं होतं या ठिकाणी सोनं. फलंदाज बाद. या झेलसाठी निलेश यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सुरेख झेल टिपलाय. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. वेगवान तेच तर्रार चेंडू पुन्हा एकदा हवेत उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. जो संघ तिसऱ्या षटकापर्यंत बॅकफुट वरती पाहायला मिळत होता, शेवटच्या षटकामध्ये आपल्या रसिक प्रेक्षकांना त्यांनी टाळ्या वाजवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जबरदस्त. आणि रुपेशजींनी देखील आता मात्र तयारी पूर्ण केलेली आहे. रोख रक्कम खेळाडूंकडे सुपूर्द केली जाईल सामन्याच्या नंतर. जाऊयात मैदानाच्या दिशेने. अजूनही चेंडू शिल्लक या ठिकाणी. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. महेश ऑन स्ट्राइक. हरेश गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू पुन्हा एकदा हवाई फायर आणि यावेळेस मात्र लांबी उंचीचा संगम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 49 धावांची गरज. डीजे तर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. तर या ठिकाणी मी अर्जोली आणि नाना स्पोर्ट सोर दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय. अर्जोली संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. नाना स्पोर्ट सोर संघाचा कर्णधार सन्माननीय अतिथी लडकूजी गोरले साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार, ज्यांना त्या सौजन्यानं आम्हाला सन्माननीय अतिथींसाठी ट्रॉफीज लाभलेले, सन्मान चिन्ह लाभले, ते लड़कू गोरले साहेब. नाणा है इसके एक बाजू में आप देखेंगे तो श्रावण स्मृति चषक और दूसरी बाजू में आम्ही भोकरीकर. तर हे नाणं मी सन्माननीय गोरले साहेबांच्या हातात दिलेलं आहे. नाणेपैकी होत आहे नाना स्पोर्ट सोरगाव वर्सेस अर्जोली 11. आम्ही भोकरेकर अशी मागणी झाली आणि त्या पद्धतीनं नाणेफेकीचा कोल आलेला आहे. तर मी गोरले साहेबांना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. टॉस जीता है अर्जुली का डिसीजन क्या रहेगा? फील्डिंग करेंगे हम पहले. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, फील्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. सामने वालों को कितने रन पे रोका जाएगा? 3 ओवर में हम 40 के अंदर रुकाने की कोशिश करेंगे. तुम्ही जाहीर केलेला आहे सामना 3 षटकांचा असेल, तर असू द्यात. निश्चितच 40
च्या आत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण जर पाहिलं तर ये जो कंपटीशन है इस टूर्नामेंट में लाइव प्रक्षेपण है यूट्यूब पे इसका आप आनंद ले सकते हैं, वैसे ही आप टीवी पे भी इसका आनंद ले सकते हैं. टूर्नामेंट के बारे में क्या लग रहा है आपको? बहुत अच्छा आयोजन किया है, हमें अच्छा लगा, हमें खेलने का मौका दिया. निश्चितच नाणेफेकीचा कोल जर सोर संघाच्या बाजूने लागला असता तर सोरचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. म्हणजे जसा निर्णय पाहिजे तसाच निर्णय मिळालेला आहे. किती धावा तोडण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत? बघू आता गेम प्लॅन पण खेळू, बरेच जास्तीत जास्त धावा करू. जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा ठेवलेला आहे. पण जबाबदारी कोणावर असेल? महेश आहे, मंगेश आहे, उमेश आहे. अजूनही ओल्ड इज गोल्ड अशा पद्धतीनं या संघामध्ये आपण पाहतोय बुजुर्ग खेळाडू आपली शान वाढवत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं तुला? आयोजन खूप चांगलं केलं आहे. आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी दोन्ही कर्णधारांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मी अभिनंदन करतोय आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कोल आहे तो प्राप्त केला अर्धलेलन संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा आहे उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर आणि वाईट चेंडू घोषित झाला. एक अतिरिक्त धाव. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज सागर. एक सुंदर फटका, चेंडू जातोय एका टप्प्याच्या साह्यानं लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळाडू कक्षाला सलामी देणारा चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी किशोर जाधव याच्या बॅटमधून निघालेला चौकार. ज्याप्रमाणे न्यूझीलंडचे खेळाडू अतिशय देखणे असतात त्याप्रमाणे हा भोकरी संघाचा सलामीचा फलंदाज आपण पाहतो. एक स्मार्ट पर्सनॅलिटी आहे. दरम्यान पुढचा चेंडू सागरचा. आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलेला आहे. यष्टी रक्षक चुकी करत नाही. पहिला झटका असतोय भोकरी संघाला. जवळ खूप दूर राहा कारण एक मुलगा पडला आता. दरम्यान या ठिकाणी निश्चितच आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात झाली, मात्र दोन्ही बाजूनं ईट का जवाब पत्थर से देते हुए. एका बाजूला आपण पाहिलं चौकार पाहायला मिळाला, दुसऱ्या बाजूला गडीबाद झालेला आहे. सागर गोलंदाजी करेल. निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता निलेश कतोरे याचा, मात्र या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली आहे. सुदैवी ठरतो निलेश. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकत आहेत. 7 धावा विजयाचं लक्ष 6 धावा 49 धावांचं आहे. आणि मगाशी ज्यांनी षटकार मारून आपल्या संघाला आश्वासित केलं मेहुना, नेहमीच मेहुना या भूमिकेत असणारा नरेश समोर जाईल. डेव्हिड बोन ज्या पद्धतीनं त्याची शरीरयष्टी होती खेळी करायचा, तीच खेळी करण्याची क्षमता असलेला नरेश. आणि वडिलांचा खेळ बघण्यासाठी त्याचा छोटा चिमुकला सुद्धा आपण स्टेजवर पाहतोय. आणि त्यांचे पिताश्री म्हणजे एकाच वेळेस 3 पिढ्या आज मैदानावरती पाहतोय आपण. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख प्रहार, मात्र डिक्लर झोन मध्ये चेंडू जातो. 1 धाव मिळेल. 7 धावा. अतिशय देखणा फटका होता, मात्र एकच धाव. धावफलकावरची धावसंख्या स्थिर. 1 गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. विजेचं लक्ष 49 धावांचं आहे. चांगलं लक्ष उभारलं गेलं. सरासरी आहे ती 12.95 ची आणि ती पूर्ण करावी लागेल भोकरी संघाला.
दरम्यान सागरचा पुढचा चेंडू समोर जाईल तो नरेश. आखूड टप्प्याचा चेंडू उसळी प्राप्त झाली. पंचांचा इशारा वाईड. पंचांना मी विनंती करतोय या षटकानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच अजिमाने पंच शकील कोटी प्लीज या षटकानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय देखणा प्रहार मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय आणि चेंडू झेलला होता मात्र सीमा रेषेच्या बाहेर जातोय कपिल आणि षटकार प्राप्त करतोय. दर्शनीय षटकार. धन्यवाद. पंच अझीम आणि पंच शकील कोटी या दोघांनी सज्ज राहायचं. या षटकानंतर आपण त्वरित मैदानात ताबा घ्यायचा आहे कारण कमिटीचा संघ आहे. प्लीज सहकार्य करायचं आपण. दरम्यान पुढचा चेंडू सागरचा समोर जातोय तो नरेश. निश्चितच उजव्या ऐशीच्या रोखारा ठेवलेला चेंडू निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संमत होते. 14 धावा आणि आमचे मुख्य पंच मैदानामध्ये प्रवेश करतायत. एक गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. अजूनही विजयासाठी 35 धावांची गरज आहे. खेळ सुरू करायचा आहे. विलास गोलंदाजी करेल. 4 बंधू मला वाटतं एका संघातून खेळतात. कपिल, विलास, किरण, दरम्यान खेळाला सुरुवात होते. गोलंदाजी धुरा सांभाळतो विलास. समोर जातो निलेश. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याची गरज नाही. निलेश जर स्ट्राईक रोटेट करत राहिला, एका बाजूने निलेशने स्ट्राईक रोटेट करून दिली आणि नरेशने जर हल्ला चढवला, निश्चित यश मिळू शकतं. खराब चेंडूचा समाचार घ्यायला हवा. चांगल्या चेंडूला सन्मानित करायला हवं. एक निर्धाव चेंडू. विलासचा पुढचा चेंडू समोर जाईल तो निलेश. एक चांगला प्रहार. नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला. लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडूच जातो एका टप्प्याच्या साह्यानं. एकच धावावर समाधान मानावं लागेल. एक धावेच्या जोरावरती धावपलकावरती धाव झळकतात. एकाड्याच्या मोबदल्यात 15 धावा. विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडू शेष 16 आणि धावांची गरज 34. एक टफ एन्काउंटर आपण पाहतो आहोत. दुसऱ्या फेरीत हा पहिला सामना आहे. याच्यानंतर नाना स्पोर्ट्स कोरगाव वर्सेस अर्जोली स्पोर्ट अर्जोली 11 या संघाला पाहणार आहोत इन ऍक्शन. नक्कीच दर्शनीय फटका. चेंडू जातोय काहू कॉर्नरच्या क्षेत्राकडे. क्षेत्रक्षण दर्जेदार. केवळ एक धावेवर समाधान मानावं लागतंय. एक धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत. 16 धावा. विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज. चेंडू शेष 15. एक मोठा फटका या षटकात येणं गरजेचं आहे. दरम्यान विलासचा पुढचा चेंडू. विलास मात्र फुलटॉस चेंडू टाकला गेला. फसवलेला आहे या ठिकाणी निलेशला, कारण चेंडू हवेत चढला. अचूक झेल टिपला गेला मिड विकेटच्या क्षेत्रात आणि दुसरा झटका फटका बसतोय श्रावण स्पोर्ट्स संघाला.
दुसरा गडी बाद झालेला आहे. धाव फलकावरती धाव संख्या स्थिर 16 धावा. अजूनही विजयासाठी 33 धावांची गरज आहे. चेंडू मात्र आता शेष असतील 14. दरम्यान पुढचा चेंडू विलासचा सामोरा जाईल तो नरेश. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र एकच धाव मिळेल. कटच्या फटक्याचा वापर केला. 17 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे. थोडीशी निराशा असेल भोकरीच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये धाकधूक सुद्धा वाढली असेल. जर आपण बीपी मीटर आणला तर कदाचित बीपी हाय झाला असेल. संतोष जाधव पुढे सरकलेत आणि रुपेश गोरले मागे सरकलेत. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र उजव्याशी अतिरिक्त बाहेर. पंच शकील कोटे यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळेल. 18 धावा. अजूनही 31 धावांची गरज आहे. मैदानावरती स्तब्धता पसरलेली आहे. तमाम पाठीराखे आहेत भोकरी गावचे थोडेसे स्तब्ध झालेले आहेत. एक दर्शनीय प्रहार आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला चकमा देत. मात्र बॅकअप आपल्याला चांगला पाहायला मिळाला. केवळ एक धाव. एका धावेच्या जोरावर धाव फलकाची धाव धडकत आहेत 19. अजूनही 30 धावेची गरज आहे. 15ची सरासरी येऊन ठेपलेली आहे. मँगो सोहर संघाचा मंगेश मुख्य आधारस्तंभ नेहमीच राहिलेला आहे. बारा चेंडू 30 धावांचं समीकरण. मैदानावरती स्तब्धता, नीरव शांतता पसरलेली आहे. खेळ सुरू करायचा. अतिशय महत्वाचं षटक आहे. कपिल ज्याने मगाशी कपिल देव निखन यांची आठवण आणून दिली. 1983च्या वर्ल्ड कप वरती चित्रपट बनलेला आहे. रणबीर सिंगनं फार महत्वाची भूमिका त्यात बजावलेली आहे आणि अतिशय सुंदर चित्रपट आहे. सगळ्या भारतीयांनी पाहायला हवा. ज्यांना क्रिकेट आवडतो त्यांनी तर निश्चितपणे पाहायला हवा. 1983 साली काही जण, बरेच जण त्यावेळी जन्मालाही आले नसतील, पण कशा रीतीने भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे याचा आनंद जर घ्यायचा असेल तर चित्रपट पहा. दरम्यान कपिल गोलंदाजी सज्ज. सामोरा जाईल तो नरेश. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव निश्चितपणे प्राप्त होईल. एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धाव धडकत आहेत 20 धावा. अजूनही 29 धावेची गरज. 11 चेंडू शेष. कॅल्क्युलेशन मांडलं जात आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चांगला चेंडू आणि चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्राकडे धाडलं गेलं. एकच धाव. 21 धावा. 10 चेंडू 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार आता मात्र करावा लागेल. दरम्यान नवीन आलेला फलंदाज संदेश काय संदेश देतोय? पाहूया. फुलर लेन चेंडूचा फुलटॉस. चेंडू कमरेच्या वर. पंचांचा इशारा. नो बॉल. 1+1. 2 धावा. फ्री हिटचा चेंडू खेळायला मिळेल संदेशला. धाव फलकावरती धावा धडकलेले आहेत 23. अजूनही 26 धावांची गरज. फ्री हिट. चेंडू शेष 10 धावांची गरज. 26. एक षटकार जर मारला गेला तर मात्र मैदानावरती हल्लाबोल होईल आणि निश्चितच फटका चांगला खेळलेला आहे. मात्र या ठिकाणी धावा मिळतील. चार धावा. 4 धावांच्या जोरावरती धाव फलकाची धाव धडकत आहे 27.
22 धावांची गरज, 27 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू संदेशला काय संदेश देता येतोय बघूया. आणखी एक सुरेख चेंडू, बॅटची कडा घेत चेंडू यष्टकच्या हातात विसरला, संदेश बांधून तंबूत परततोय. दरम्यान निश्चितच नवेदित फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. विकी, मगाशी विकीने चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र विकीला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. नव्याने आल्या हल्लाबोल करावा लागेल. 3 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. कपिलचा पुढचा चेंडू समोर जातो तो विकी. एकेरी धाव जोडली जाईल. एकेरी धावाने काही विशेष फरक पडणार नाहीये कृष्णा स्पोर्ट्स संघाला. 1 धावेच्या जोरावर धावफलकाची धाव झळकत आहेत. 28 धावा, अजून 21 धावांची गरज आहे. मगाशी संघाचा तारणहार ठरला होता नरेश, पुन्हा एकदा तारणहार ठरावा लागेल. होम ग्राउंड आहे, घरची खेळपट्टी, घरचा मैदान. पाहूया काय करतोय नरेश. कपिलचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी झाली या षटकात. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सेफ लँडिंग होईल. चेंडू हवेत गेला होता, पळून 1 धाव पूर्ण झाली. एका धावात समाधान मानावं लागेल. 1 धावेच्या जोरावरती धावफलकाची धाव झळकत आहेत. 29 धावा, 20 धावांची अजूनही गरज आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 6 चेंडू 20 धावा, नीरव शांतता. हवा मात्र आपण जर पाहिली तर उत्तरेकडून दक्षिणेकडे हवा वाहते आहे. त्या हवेचा लाभ घेतला जाईल का? कारण कव्हरच्या क्षेत्र आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात कदाचित चांगला फटका खेळला तर चेंडू हा जाऊ शकतोय. मात्र जर आपण मिड विकेटकडे खेळलो किंवा कव्हर कॉर्नरच्या क्षेत्राकडे खेळलो तर चेंडू दबू शकतोय. मगाशी निलेशने चांगला फटका खेळला होता, मात्र आपण जर पाहिलं चेंडू दबला गेला, उंच चढाला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की तो बाजून तंबूत परतला. खेळ सुरू करा प्लीज. कपिल, वेळ अधिक खर्च करू नका. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय किरण, जे विद्यमान उपसरपंच आहेत राहुल या ग्रामपंचायतीचे, जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि समोर आपण पाहिलं तर दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. एका बाजूला नरेश, दुसऱ्या बाजूला किरण, दोघेही अनुभवी. अनुभव पणाला लागतोय. कोण यशस्वी होतोय, कोण जिंकणार, कोण हरणार, सिद्ध करणार 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू. या 6 चेंडूंवरती आशा पल्लवित झालेल्या आहेत भोकरी गावच्या. आणि दूरदर्शनवरती सुद्धा या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकतो आहोत. हे 6 चेंडूच नव्हे तर पूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शनवरती चॅनल नंबर 399 संतोष शेट्टी आणि राजेश शेट्टी यांच्या सौजन्यानं हे प्रक्षेपण. फुल्लर लेन चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, एक चेंडू आशा पल्लवित करता आहेत कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाच्या. आणि थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते भोकरी संघाच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावरती. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू भिरकावून दिला जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. षटकार. आणि 14 धावांची गरज. पहिला चेंडू जो निर्धाव गेला होता, खऱ्या अर्थानं कव्हरच्या क्षेत्रात, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात एखादा मोठा फटका जर पाहायला मिळाला असता तर अशा पल्लवित झाल्या असत्या. पण जरतरला स्थान नाहीये. 4 महत्वाचे चेंडू या ठिकाणी हाताळले जातील. 14 धावांची गरज आहे. निर्णायक 14 धावा जोडल्या जातील का? हे 4 चेंडू चांगल्या पद्धतीने काढले जातील, पाहूया. एका बाजूला किरण आपला अनुभव पणाला लावतोय, दुसऱ्या बाजूला नरेश ईट का जवाब पत्थर से देते हुए. पहिला चेंडू निर्धाव, पुढचा चेंडू षटकार. दरम्यान किरणचा पुढचा चेंडू आणि उजव्या शीच्या अतिरिक्त बाहेर, पंचाचा इशारा वाईट. 4 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. कोणाची 13 वाजणार?
पाहूया. 4 चेंडू शेष, 13 धावांची गरज. सामना रोमहर्षक अवस्थेमध्ये, रोमांचकारी अवस्थेमध्ये. पुढचा चेंडू, आणखी एक दर्शनीय फटका. चेंडू हवेत गेला, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पळतोय, पळून एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धाव धडकतायत. 38 धावा, 3 चेंडू शेष, 11 धावेची गरज. 3 चेंडू 11 धावा. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू भिरकावला जातोय. डीप स्कोअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच सामना कुठे होता, कुठे आलेला आहे, डेव्हिड बून का म्हटलं जातं हे दाखवून दिलं नरेशनं. आज पूर्ण भिवंडी तालुका त्याच्या खेळीचा आनंद घेतो आहे. लाईव्ह प्रक्षेपण आहे 399 चॅनलवरती आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. आज आपण जर पाहिलं तर योगेश पाटील यांच्या सौजन्याने यूट्यूबचं प्रक्षेपण आणि 399 चॅनलवरती संतोष शेट्टी आणि राजेश शेट्टी यांच्या सौजन्यानं थेट प्रक्षेपण. घरबसल्या आपण आनंद घेत आहोत. 2 चेंडू 5 धावेची गरज. अतिशय सुरेख देखणा प्रहार एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे, पळून 2 धावा पूर्ण. एक चेंडू 3 धावा कंपल्सरी. थोडस अवघड खडतर असं आव्हान बनलेलं आहे. एक चेंडू जेव्हा 4 आणि 6 धावांची मानसिकता असते तेव्हा मोठे फटके खेळले जातात आणि आता सुद्धा मोठाच फटका खेळावा लागेल. एक चेंडू 3 धावेची गरज. या चेंडू चौकार किंवा षटकार हा कंपल्सरी आहे. पाहूया. चेसिंग कंपल्सरी. दरम्यान किरणचा चेंडू, फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू नोकरी मिळाली. या ठिकाणी चावडस्टोन नोकरी संघ विजय. मानकरी खेळाडू कोण? नो डाऊट नरेश. प्लीज नरेश आपण मंचावर यायचंय. छोटूला घेत नरेश या ठिकाणी मंचावरती. सन्माननीय अतिथींना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करायची आहे. जी ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे स्वर्गीय अशोक जाधव, एक लाडकं व्यक्तिमत्व होतं डोळेगावचे. त्यांचे चिरंजीव कुमार शुद्धोधन अशोक जाधव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या सौजन्याने ट्रॉफी. सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते मी संतोषजी जाधव साहेब प्लीज प्रत्येक प्लेयरला म्हणजे प्रत्येक खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रुपेजी गोरले यांच्या सौजन्याने प्रत्येक खेळाडूला 500 रुपये.
तर प्रत्येक खेळाडूला 500 रुपये देऊन सन्मानित केले जाते. संजयजी पाटील यांच्या सौजन्यानं कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघ जरी या स्पर्धेच्या बाहेर झाला असला तरी त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावरती निश्चितच तमाम दर्शकांची मनं जिंकलेली आहेत. प्लीज मंचावर या. जाधव साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करणार आहोत. तर नरेश, आपण मंचावर यायचंय. अप्रतिम खेळी आणि